नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. हिंजवडी, खराडी आणि मगरपट्टा परिसरातील वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून आठवडाभरापासून सुरू असलेली डबल डेकर बसची चाचणी यशस्वी ठरली आहे. आयटी पार्कमधील 4 मार्गांबरोबरच देहू आळंदी हा 5वा मार्गही निश्चित करण्यात आला. येत्या दिवाळीपर्यंत पीएमपीच्या ताफ्यात 10 डबल डेकर बस तातडीनं दाखल करण्याच्या नियोजनाला सुरुवात करण्यात आली आहे. कात्रज भागात पोलिसांनी कारवाई करून शहराच्या वेगवेगळ्या भागात दरोड्याच्या तयारीत असलेल्या 3 टोळ्यांना अटक केली आहे. कात्रज भागातील आंबेगाव, चंदननगर तसेच बालेवाडी परिसरात ही कारवाई झाली असून प्रथमेश उर्फ अभय देविदास कुंडले, राहुल नागेश माने, प्रशांत दत्तात्रय माने अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. त्यांच्याबरोबर असलेले साथीदार पृथ्वीराज कांबळे, करण पटेकर हे पसार झाले आहेत. याबाबत पोलीस शिपाई राकेश टेकवडे यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. ज्येष्ठ संगीतकार गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या वतीनं युवा पिढीच्या लोकप्रिय गायिका मधुरा दातार यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला. लता मंगेशकर यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून रविवारी 28 सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सायंकाळी 5:30 वाजता होणाऱ्या मी लता दीनानाथ या लता दिदींच्या लोकप्रिय मराठी आणि हिंदी गीतांच्या सादरीकरण कार्यक्रमात सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते मधुरा दातार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार. पंडित हृदयनाथ मंगेशकर, सुरेश वाडकर, मोहन जोशी, सुशील कुलकर्णी, सई ताम्हणकर आणि प्राजक्ता माळी यावेळी उपस्थित राहणार आहेत. शहरात तयार होणाऱ्या मैला पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी 6 मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्प अद्ययावत केले जाणार आहेत. यासाठीचा आराखडा महापालिकेनं तयार केला होता. त्याला केंद्र सरकारनं अमृत 2 योजनेअंतर्गत 842 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. राज्य सरकारने देखील त्या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. 842 कोटींपैकी 252.86 लाख केंद्र सरकार, 210.71 कोटी राज्य सरकार, तर पुणे महापालिकेला 20.49 कोटी रुपयांच्या खर्चाचा भार उचलावा लागणार आहे. पुण्यातील शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील कुंड पर्यटन स्थळावरील झुलता पूल 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सुरू करण्यात आलाय. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागानं पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात ठोस भूमिका दिसून आली नाही. सततच्या पाठपुराव्यानंतरही निर्णय न घेतल्यानं ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली होती. शेवटी पुलाचं बांधकाम केलेल्या ठेकेदाराने पुलाची पाहणी केली. तसेच ग्रामपंचायतीस पत्राद्वारे पूल दुरुस्त करून वापरासाठी योग्य असल्याचं कळवलंय. यानंतर ग्रामपंचायतीनं स्वतःच्या पुढाकारानं वेल्डिंगचे काम पूर्ण करून पूल भाविकांसाठी खुला केलाय. यामुळे नवरात्रीत होणारी गैरसोय टळली आहे. ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या विविध क्रीडा संघटनांना पंचवार्षिक निवडणुकीपासून मतदानाचा अधिकार बजावण्यापासून दूर ठेवण्यात आलं होतं. या सर्व क्रीडा संघटनांना महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्यात यावा. हा अधिकार दिला गेला नाही तर खेळाडूंसह राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय. नानापेठ परिसरात बंडू आंदेकर टोळीच्या अनधिकृत आस्थापनांवर दुसऱ्या दिवशीही कारवाईचा बडगा उभारण्यात महापालिका आणि पोलीस प्रशासनानं संयुक्त पथक तयार करून ही मोहीम राबवली आहे. अनधिकृत बांधकामे व जागांवर बुलडोजर फिरवण्यात आले. या कारवाई दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. शहरात सलग 2 दिवसांपासून सुरू असलेली ही मोहीम आंदेकर टोळीच्या बेकायदेशीर अतिक्रमणांविरोधातील प्रशासनाची ठाम भूमिका स्पष्ट करते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर आले असता या दौऱ्यात त्यांना पुण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा फटका बसलाय. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी थेट महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे तक्रार केली. शहरात खड्डे खूप झालेत, रस्ते नीट करा अशी सूचना त्यांनी दिल्यानं पथ विभागाचे धाबे दणाणले. शहरातील अनेक लहान मोठ्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य आहे. रस्ते असमान असल्याने अपघातांचा धोका वाढला असून वाहन चालकांचे हाल होत आहेत. नागरिक सातत्यानं तक्रार करत असतानाच मुख्यमंत्र्यांनीच खड्ड्यांवर बोट ठेवलं असल्यानं प्रशासनात खळबळ उडाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार मुलाला गळाला लावल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे सुपुत्र सुरेंद्र पठारे हे भाजपाच्या संपर्कात आहेत. मात्र पठारेंनी हे वृत्त फेटाळलंय.
रेल्वेच्या पुणे विभागामार्फत अतिरिक्त उत्सव विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत। दुर्गा पूजा, दिवाळी आणि छठ या सणांच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता पुणे विभागामार्फत विरांगना, लक्ष्मीबाई झाशी आणि हडपसर या दरम्यान विशेष रेल्वे सेवा चालवण्यात येणार आहे। ही विशेष ट्रेन मागणीनुसार विशेष दरासह चालवली जाणार असून ही सेवा 27 सप्टेंबर 2025 ते 29 नोव्हेंबर 2025 पर्यंत असणार आहे। या बातमीसह वेळ झाली आहे पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।